पंतप्रधानांचा हा महाराष्ट्राचा दौरा आहे। जळगावमध्ये ते येतात, मात्र वेगवेगळ्या छटा या कार्यक्रमाच्या आधी पाहायला मिळतात। काय एकंदरीतच सध्याचं चित्र आहे आणि कशी नेमकी तयारी सुरू आहे पंतप्रधान येण्याआधी जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या बरोबर आहेत। योगेश, पंतप्रधान आज जळगावमध्ये येतात, मात्र पंतप्रधानांच्या येण्याआधी वेगवेगळ्या छटा आपल्याला या संदर्भातल्या पाहायला मिळतात। एक तर नाराजी नाट्य आहे, तिकडे अंबादास दानवेंचं आंदोलन झालं काळ्या पट्ट्या बांधून, आणि आज पाऊस सुद्धा आहे। मोठ्या संख्येने महिला या कार्यक्रमाला लखपती दीदीमध्ये मेळाव्यासाठी येणार आहेत। कशा पद्धतीने सगळे वातावरण आज जळगावमधलं रंगलंय? खरे अनुपमा, जर आपण परिस्थिती बघितली तर गेल्या 48 तासापासून पाऊस हा जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला कार्यक्रमावर झालेला दिसतोय। आपण बघू शकतो तरीही मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी आलेल्या दिसत आहेत। संपूर्ण देशभरातून, जळगाव जिल्ह्यातून, उत्तर महाराष्ट्रातून बचत गटांच्या या महिलांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। जर आपण बघितलं तर एकूण 48 लाख जे काही महिला आहेत या सर्व महिलांना 1 लाख रुपयांचे लखपती निधी, म्हणजे एकूण बचत गटाच्या समूहांना 1 लाख रुपयांचा निधी हा देण्यात येतोय केंद्र सरकारच्या माध्यमातून। तर आता जर आपण बघितलं, औरंगाबादमधून पंतप्रधान निघालेले आहेत। इथं संपूर्ण तयारी, त्यांच्यासाठीची तयारी झालेली दिसते। व्यासपीठ या ठिकाणी तयार आहे, फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाट या ठिकाणी बघितली जाते। शिवराज सिंग चौहान स्वतः कृषी मंत्री या ठिकाणी आलेले आहेत आणि इतर नेते जे महाराष्ट्रातले सर्व नेते ते या ठिकाणी दिसतात। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर ही एक प्रकारे प्रचाराचा नारळ हा या ठिकाणी पंतप्रधान फोडतायत असं म्हणायला हरकत नाही। अनुपमा, अगदी योगेश, एकंदरीतच मोठी आज राजकीय नेत्यांची फौज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कार्यक्रमासाठी असणार आहे। आणखी काही घोषणा यामध्ये होऊ शकतात का? कारण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडल्यात आणि विशेषतः महिलांच्या बाबतीमध्ये या दरम्यान विरोधकांकडून बरीच टीका होतीये, त्यामुळे पंतप्रधानांच्या भाषणामध्ये या काही मुद्द्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे का? खरं तर लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये सध्या गाजते। त्यानंतर लखपती दीदीचा शुभारंभ हा राष्ट्रीय स्तरावर होतोय, त्यामुळे ही पूर्ण देशातली ही सुरुवात आहे। महाराष्ट्रातून ही सुरुवात केली जाते, त्यामुळे यापेक्षा वेगळी काही योजना अजून या ठिकाणी जाहीर केली गेली असं वाटत नाही। मात्र मुख्यमंत्री आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा कांद्याच्या बाबतीत किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये काय बोलतात। जळगाव जिल्हा जर आपण बघितला हा केळी उत्पादक जिल्हा आहे। केळीला फळाचा दर्जा हा पूर्णपणे देण्यात आलेला नाही। पीक विमाची अनेक ठिकाणी प्रश्न आहेत, कपासीचा प्रश्न आहे। त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये जो फटका गेल्या लोकसभेमध्ये बसलेला होता, कांद्याचा फटका लोकसभेमध्ये बसलेला होता, त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काही घोषणा करतात का? शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काही एखादी नवीन योजना जाहीर करतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। निश्चितच येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या आधी आज पंतप्रधान जळगावमध्ये येतात आणि त्या दृष्टीने खरं तर आजचा त्यांचा हा खूप महत्त्वाचा दौरा म्हणता येईल। योगेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि आपल्याकडून वेळोवेळी माहिती जाणून घेत राहू।